नमस्कार मित्रांनो, जनगणना 2026-27 ची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जनगणना 2026-27 चा पहिला टप्पा म्हणजे घरगणना 16 मे पासून सुरू होत आहे आणि त्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही जी जनगणना करायची आहे HLO हाऊस लिस्ट ॲपवर. तर हे जे ॲप असणार आहे मित्रांनो, या ॲपवर बरेचशा अडचणी आलेल्या आहेत, बरेचसे प्रॉब्लेम आलेले आहेत. परंतु आता मित्रांनो, आज 14 मे 2026 पर्यंत त्या ॲपवर ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहे आणि ते ॲप जे आहे आता व्यवस्थित चालत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला त्या ॲपवर OTPचा प्रॉब्लेम होता, तो OTP आता येत आहे आणि आपल्याला OTP टाकून त्यावर अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. कोणतं असणार आहे, काय करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. HLO हाऊस लिस्ट ॲप सुरळीत सुरू झालेला आहे, OTPचा प्रॉब्लेम दूर झालेला आहे आणि आपल्याला लॉग इन केल्याबरोबर एक महत्त्वाचं काम करायचं आहे. कसं करायचं आहे, कोणतं करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, आपल्याला हे जे आपलं ॲप आहे HLO ॲप, HLO हाऊस लिस्ट ॲप, यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला या ॲपवर आपल्याला OTPचा खूप जास्त प्रॉब्लेम होता. संपूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याचशा शिक्षकांना OTP येत नव्हता आणि त्यामुळे या ॲपवर आपल्याला लॉग इन करता येत नव्हतं. परंतु मित्रांनो, आज 10 वाजतापासून जवळपास या ॲपवर OTP येणं सुरू झालेलं आहे आणि आता अगदी सहजपणे इथे आपल्याला लॉग इन करता येणार आहे. तर मित्रांनो बघा, OTP टाकून आपल्याला अगोदर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. हे ॲप आपल्याकडे आपण डाउनलोड करून ठेवलं असालच आणि जर नसेल केलं तर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे ॲप अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रशिक्षणामध्ये जे ट्रेनिंगचं ॲप आपण डाउनलोड केलेलं होतं ते जर आपल्या मोबाईलमध्ये असेल तर त्याला अगोदर आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे ॲप आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर अगदी सहजपणे मित्रांनो इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला ID टाकायचा आहे आपला, जो आपल्याला प्रशिक्षणामध्ये देण्यात आलेला आहे. आणि तो ID टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक OTP येणार आहे. OTP आल्याबरोबर तो OTP टाकल्यानंतर समोरची जी प्रोसेस असणार आहे, जसं आपल्याला आपला पासवर्ड वगैरे तिथे तयार करायचा आहे, तो आपल्याला अगदी सहजपणे तयार करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ॲपवर आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो. तर बघा, अत्यंत महत्त्वाचं हे ॲप असणार आहे मित्रांनो. 16 तारखेपासून आपल्याला जे घरगणना करायची आहे त्यासाठी ही महत्त्वाचं ॲप असणार आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला जो काही एरिया देण्यात आलेला आहे तो संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. जसं मित्रांनो इथे बघा, राज्य असणार आहे, जिल्हा असणार आहे, तहसील असणार आहे आणि कोणत्या गावाचा आपल्याला कोणत्या गावाची आपल्याला घरगणना करायची आहे ते नाव असणार आहे, तिथे क्रमांक असणार आहे, त्यानंतर तो कोड असणार आहे एक, आणि त्यानंतर घर यादी गट क्रमांक असणार आहे. तर हे संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला या ॲपवर आपण लॉग इन केल्याबरोबर तिथे दिसणार आहे. तर याचा संपूर्ण डेमो मित्रांनो या अगोदर आपण बघितलेला आहे. या ॲपवर आपल्याला कशा पद्धतीने लॉग इन वगैरे करायचं आहे. तर बघा, आता आपण या ॲपवर आल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे मित्रांनो. बघा, हे जे ॲप आहे इथे आपल्याला वर इथे 3 रेषा दिसणार आहे. तर या 3 रेषेवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे आपल्याला हे जे फंक्शन दिसत आहे यामध्ये मित्रांनो बघा, घर यादी गट नकाशे म्हणून असणार आहे एक, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला जो काही एरिया देण्यात आलेला आहे त्याचा नकाशा मित्रांनो इथून आपल्याला मिळणार आहे तो. तर इथे एक डाउनलोडचं बटन असणार आहे, एक डोळ्याचं चिन्ह असणार आहे, यावरून आपण तो पाहू शकतो आणि इथून डाउनलोड करता येणार आहे. तर या डाउनलोडच्या बटनवर आपण क्लिक करणार आणि हा जो नकाशा असणार आहे हा मित्रांनो आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. तर याला आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे. तर बघा, मी याला डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो अगदी सहजपणे हा जो नकाशा हा डाउनलोड होणार आहे आपल्या मोबाईल. नकाशाचं डाउनलोड केलेलं मित्रांनो अतिशय महत्त्वाचं काम आपल्याला पडणार आहे, कारण आपल्याला जो नजरी नकाशा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला हा जो नकाशा असणार आहे डाउनलोड केलेला. तर मित्रांनो बघा, या नकाशाचं आपल्याला खूप जास्त काम पडणार आहे, कारण आपण हा जो नकाशा डाउनलोड करणार आहोत, हा नकाशा आपल्याला जेव्हा आपण प्रत्यक्ष नकाशा तयार करणार तेव्हा आपल्याला याचं काम पडणार आहे आणि यावरून आपण प्रत्यक्ष नकाशा कसा तयार करायचा याचा व्हिडिओ आपण लगेचच बघणार आहोत. तर मित्रांनो, मी आपल्याला हा जो डाउनलोड केलेला नकाशा आहे हा दाखवणार आहे. तर बघा, आता आपण जो नकाशा डाउनलोड केला तो अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये असणार आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर या नकाशावरून मित्रांनो ChatGPTमध्ये आपण एक
प्रत्यक्ष एक नकाशा बनवू शकतो. तो कसा बनवायचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत. तर हा नकाशा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण आपलं HLO हाऊस लिस्ट ॲप जे आहे ते डाउनलोड केल्यानंतर हा नकाशा डाउनलोड करून ठेवा. आणि हा नकाशा डाउनलोड केल्यानंतर आपल्याला या नकाशाचं खूप जास्त काम पडणार आहे. तर मित्रांनो बघा, आता हे जे ॲप असणार आहे HLO हाऊस लिस्ट ॲप, ज्यावर आपल्याला संपूर्ण घरगणना करायची आहे, हे ॲप अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे मित्रांनो. यावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता OTPचा, तो OTP येत नव्हता, परंतु आज तो येत आहे. आणि वरिष्ठ स्तरावरून तसं सांगण्यातसुद्धा आलेलं होतं 14 तारखेपर्यंत संपूर्ण ॲप जे आहे ते सुरळीत होईल म्हणून. तर ते ॲप आता सुरळीत चालत आहे. आणि आता मित्रांनो आपल्याला 2 दिवसानंतर प्रत्यक्ष या ॲपच्या माध्यमातून आपल्याला घरगणना करायची आहे. तर याची संपूर्ण सिरीज मित्रांनो आता आपण पाहणार आहोत. लगेचच आपण आता जो नजरी नकाशा तयार करायचा आहे तो अगदी व्यवस्थितपणे कशा पद्धतीने तयार करायचा ChatGPTच्या माध्यमातून, याचीसुद्धा माहिती मी लगेचच आपल्याला देणार आहे. तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.